पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. प्रियजन हो, आज आपण पुन्हा प्रभूच्या चरणाशी आलेले आहोत. प्रभू आम्हाला आपल्या वचनाद्वारे, आपल्या कृपेद्वारे आमचा विश्वास वाढवतो आणि आम्हाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून प्रियजन हो, आज पुन्हा एक नवीन संदेश आम्हाला प्रभू देत आहे. आम्ही पाहतो येशूचा जन्म झाल्यानंतर तीन ज्ञानी लोक येशूच्या दर्शनासाठी गेले आणि त्यांनी येशूचं दर्शन घेतलं. येशूचं दर्शन घेण्यासाठी त्यांना आकाशामध्ये मोठा एक तारा दिसला आणि त्याने जेव्हा तारा तो पाहिला, त्या ताऱ्यामध्ये त्याने एक विशेष संदेश मिळाला. विशेष संदेश. तो तारा एक, आम्ही रोज तारे पाहतो, चांदण्या पाहतो, त्याच्यामध्ये आम्हाला काही विशेष काही नाही. परंतु त्या तीन ज्ञानी लोकांना त्या ताऱ्याद्वारे एक संदेश मिळाला की तारणाऱ्याचा जन्म झालेला, मुक्तीदात्याचा जन्म झालेला, परमेश्वराच्या पुत्राचा जन्म झालेला आहे. तो राजा शक्तिशाली आहे, तो राजा आहे, तो तारणार आहे, जगाचा मालक आहे, असं त्यांना कळून आलं. आणि म्हणून ते बाळाच्या भेटीसाठी गेले, राजाच्या भेटीसाठी गेले, तारणाऱ्याच्या भेटीसाठी गेले आणि ते शोधत गेले. सर्वात आधी राजा म्हटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय कळलं त्यांना की राजा जन्मला आहे. आणि मग राजा जन्मला आहे तर राजा कुठं जन्मेल? राजा गायच्या गोठ्यात जन्मणार नाही, लहानशा घरात जन्मणार नाही. हे म्हणजे आमची एक धारणा, आम्हा सर्वांची एक धारणा आहे. आणि त्यांना सुद्धा तसंच वाटलं की तो राजा आहे तर तो राजवाड्यामध्ये जन्मला असेल. आणि म्हणून ते राजवाड्यामध्ये गेले, हेरोद राजाच्या नगरीमध्ये गेले, हेरोद राजाच्या राजवाड्यामध्ये गेले. आणि तिथं जाऊन ते विचारतायत, राजाचा जन्म कुठं झाला? राजाचा जन्म कुठे झाला? आम्ही तारा बघितलेला आहे आणि ताऱ्याच्या त्या मार्गाने आम्ही आलेला. तेव्हा हेरोद राजाला नवल वाटलं. हेरोद राजा घाबरून गेला. हेरोद राजा एकदम चिंतित पडला. आणि मग त्यांनी सांगितलं का तुम्ही त्याचं शोध लावा, दर्शन करा आणि मला सांगा. ज्ञानी लोक त्या राजवाड्यातून बाहेर निघाले आणि जेव्हा ते ज्ञानी लोक राजवाड्यातून बाहेर निघाले तेव्हा परत तो तारा त्यांना दिसला आणि तो तारा त्यांच्या समोर जाऊन त्या गायीच्या गोट्यापर्यंत गेला. आणि त्या ताऱ्याच्या मार्गाने जाऊन त्यांनी येशू बाळाचं दर्शन घेतलं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा त्यांनी येशूचं दर्शन घेतलं, त्यांनी त्या राजाला त्या गायीच्या गोट्यामध्ये बघितलं, ते आनंदित झाले आणि त्यांनी त्या बाळासाठी, त्या राजासाठी आपले भेटवस्तू त्यांनी आणले होते. भेटवस्तू. मग ते भेटवस्तू काय आणले असेल पहा प्रिय बंधू आणि भगिनींनो, याच्यामध्ये आम्हाला समजते की त्या भेटवस्तू काय आहेत, त्यांनी काय दिलं त्यांना. आम्ही बाळकाच्या, जेव्हा एखाद्या घरी बालक जन्मतो तेव्हा बालकाला पाहण्यासाठी जातो, बालक. आणि मग बालकाला, नवीन बालक जन्मला म्हणून त्या बालकाला काय देतो आपण? आंगडं टोपरं, नाही का? नवीन बाळाला आंगडं टोपरं घेऊन जातो, त्याला नवीन बाळ जन्मला म्हणून. यांनी काय आणलं? यांनी आंगडं टोपरं नाही आणलं प्रिय बंधू आणि भगिनींनो. यांनी कितीतरी महत्वाचं आणि एक मौल्यवान वस्तू त्यांनी आणला. त्यांनी सोने, ऊद आणि गंधरस, सोने, ऊद आणि गंधरस आणलं. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 2:11 मध्ये आम्ही वाचतो, त्यांनी आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे
त्याला अर्पिली सोने, ऊद व गंधरस. प्रियजनो, आम्ही ह्या वस्तू बालकाला नाही देत, तेवढ्या लहान बालकाला ह्या वस्तू नाही देत. मग ह्या वस्तू त्यांनी आणल्या, याच्या मनामध्ये काय होतं? याच्या मनामध्ये होतं की आम्ही बालकाच्या दर्शनासाठी नाही जात आहोत, तर आम्ही कोणाच्या दर्शनासाठी जात आहोत? एक राजाच्या दर्शनासाठी जात आहोत. आणि तोही राजा फक्त राजा नाही, तो देवाचा पुत्र आहे, देव आहे. देवाच्या दर्शनासाठी जातो. आणि त्यांनी परत पुन्हा त्यांच्या मनामध्ये होते की सर्वसाधारण देव नाही, सर्वसाधारण राजा नाही, तो सर्वशक्तिमान राजा आहे, सर्वशक्तिमान देव आहे, विश्वाचा राजा आहे. हे त्यांच्या मनामध्ये ठेवून त्यांनी दर्शनासाठी आले. म्हणून त्यांनी सोनं म्हटलं तर काय आहे? सोनं एक राजाच्या मुकुटावर, राजाचा मुकुट सोन्याचा बनवला जातो. आणि ते मुकुट बनवण्यासाठी म्हणजे राज्यत्व, हा राज्यत्व आहे. जेव्हा सोनं अर्पण करणं म्हणजे राज्यत्व स्वीकार करणं, सोनं राजाला देणं. तो राजा आहे म्हणून त्याने स्वीकार केला. तो राजा आहे, तो राजा आहे. दुसरी गोष्ट त्यांनी काय आणलं? ऊद. आम्हाला माहित आहे ऊद काय आहे. ऊद म्हणलं तर अगरबत्ती म्हणा किंवा अगरबत्ती कांडी असते किंवा पावडर असते, कोणत्याही प्रकारचं असं. ऊद म्हणजे अगरबत्ती, सुगंध. त्यांनी सुगंध दिला. सुगंध आपण कोणाला, देवाला काय अर्पण करतो आपण? सुगंध देतो. सुगंध. तो देव होता, त्या देवाला अर्पण करण्यासाठी, फक्त बालक नाही तर तो देव होता. म्हणून तो देवाला अर्पण करण्यासाठी त्यांनी सुगंधित ऊद त्यांनी अर्पण केला. सर्वात प्रथम तो सोने म्हणजे तो राजा होता, आणि ऊद म्हणजे तो परमेश्वराचा पुत्र, परमेश्वर होता. ऊद किंवा अगरबत्ती कोणाला वापरली जाते? देवाला वाहिली जाते. अगरबत्ती एक भक्तीचं एक अर्पण आहे, विश्वासाचं एक अर्पण आहे. अगरबत्ती त्याला आपण कुठं लावतो? कुठेही लावलं तरी देवाला लावतो. देवालाच लावण्यासाठी बनलेला, देवालाच लावले आहे. कुठेही गेलं तरी आपण मिसा बलिदानामध्येही लावतो, देवालाच लावतो. आम्ही एखाद्या घरी लावतो म्हणजे देवाच्या उपस्थितीला आपण दर्शवून आपण लावतो. एखाद्या कार्यक्रमामध्ये लावतो, तिथंही देव उपस्थित आहे म्हणून लावतो. एखाद्याचं मरण नाही झालं असेल, तिथंही त्या मरणाच्या ठिकाणी सुद्धा देव आहे म्हणून तिथं आम्ही अगरबत्ती लावतो. त्या मेल्या मुर्द्याला अगरबत्ती नाही लावत, आम्ही अगरबत्ती लावतो देवाला, कारण तिथं देव उपस्थिती आहे, देवाची उपस्थिती आहे. आपण एखाद्या ठिकाणी कुठेही प्रार्थना करत असताना तिथं देवाची उपस्थिती आहे हे दर्शवण्यासाठी आपण अगरबत्ती लावतो, दिवा लावतो आणि अगरबत्ती लावतो. आणि हे लावलंच पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला परमेश्वराच्या ठिकाणी सुगंध बनवणे आहे. आणि त्या सुगंधामध्ये आपण जेव्हा प्रार्थना करतो, एक सर्व वातावरण सुगंधमय होते. ते शैतानाला नाही वापरले जात. शैतानाला अगरबत्ती नाही लावत. पुष्कळ लोकांची अशी धारणा आहे की ते शैतानाला वापरले जात नाही. आम्हाला माहित आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला आमच्या वस्तू, फूल आहे, अगरबत्ती आहे, ते कोणाला देणे हे माझं मन म्हणते, मुर्द्याला नाही. आपण देवाला देतो. देवाला. आमच्याजवळ पैसा आहे, पैसा, त्या पैशाचा आपण वापर कुठं करतो? आमच्या विश्वासानुसार आपण वापरतो. पैसा सारखाच, पैसा कुठेही वापरला तरी पैसा आहे. आपण त्या पैशाने आपण चांगल्या वस्तूही घेऊ शकतो. तांदूळ घेऊ शकतो, कपडे घेऊ शकतो, आईस्क्रीम घेऊ शकतो, सर्व घेऊ शकतो. आणि त्याच पैशानं पुष्कळ लोक गैरवापर करून दारू घेतात, वाईट शोक करतात. पैसा एकच आहे, परंतु आपल्या मनाने आपण त्याचा कसा वापर करतो त्याच्यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे अगरबत्ती हे एक देवाला अर्पण्यासाठी झालेली आहे. आणि मग माझ्या मनाने, माझ्या अंतःकरणातून, जेव्हा मी अंतःकरणातून मी विश्वास ठेवतो, तेव्हा मी देवाला अर्पण करतो. कारण माझा विश्वास आहे की मी जिथं कुठं तिथं अगरबत्ती लावतो, तिथं देवाची उपस्थिती होते, देवाच्या उपस्थितीमध्ये. म्हणून ह्या बायबलमध्ये सुद्धा आम्हाला दिलेला आहे प्रियजनो. आपण मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 2 ओवी
11 मध्ये आम्हाला वाचायला मिळते की त्या 3 ज्ञानी लोकांनी जेव्हा सोनं आणलं, म्हणजे येशू राजा आहे हे दर्शवण्यासाठी, ऊद आणलं हे अशासाठी की येशू देव आहे, देवाचा पुत्र आहे आणि तिथं देवाची उपस्थिती झाली आहे हे दर्शवण्यासाठी त्यांनी ऊद आणलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो गंधरस. गंधरसाचा अर्थ काय आहे? एक शक्तिमान. गंधरस, गंध शक्ती आहे, त्याच्यामध्ये शक्ती. आमचा येशू राजा आहे आणि देवाचा पुत्र आहे, तो देव आहे. तो सर्वसाधारण देव नाही, तो फक्त मूर्ती नाही, तर तो देव आहे आणि त्याच्यामध्ये शक्ती आहे. आम्हाला चालवण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, आमचं तारण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, आम्हाला आमचं जीवन बदलून टाकण्याचं त्याच्यामध्ये शक्ती आहे, आम्हाला अनंत जीवन देण्याची शक्ती सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, आम्हाला स्वर्गामध्ये नेण्याची शक्ती आणि सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यांनी गंधरस त्यांना अर्पण केला. तो शक्तिशाली राजा आहे, तो शक्तिशाली देव आहे, तो सर्वशक्तिमान आहे. गॉड, ऑलमायटी गॉड, ऑलमायटी गॉड, सर्व विश्वाचा राजा, असं म्हणून त्यांनी ते अर्पण केलेलं आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या 3 ज्ञानी लोकांनी आम्हाला सिद्ध करून दिलं की खरोखर हा राजा आहे, खरोखर हा देव आहे आणि हा सर्वशक्तिमान देव आहे. प्रियजनो, आपण विश्वास ठेवूया आणि बायबलमध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला नमूद करून दाखवतात त्या गोष्टी आम्ही मानलं पाहिजे. प्रियजनो, पुष्कळ लोक बायबलचा काही भाग सोडून देतात. बायबलचा भाग आपण सोडू नये. जर बायबलचा भाग सोडला म्हणजे आम्ही अधुरे झालो. आम्ही अधुरे नाही, पूर्ण होऊया, पूर्ण होऊया, पूर्ण होऊन प्रार्थना करूया. देवाने आम्हाला ज्या ज्या गोष्टी या बायबलद्वारे सांगितलेल्या आहेत त्या बायबलद्वारे आपण स्वीकार करूया आणि आपल्या मनाने आपण त्याचं विश्लेषण करू नये. तर त्याने देवाने प्रभूने जेव्हा आम्हाला ज्या उद्देशाने ते सांगितलं आहे तो उद्देश आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी आपण स्वतःला तयार करूया. देवाला धन्यवाद देऊया. देवाने आम्हाला दिले ह्या सर्व गोष्टींसाठी आपण प्रार्थना करूया. आज आम्हाला सुंदर वचन प्रभूने दिलेलं आहे, सुंदर मार्गदर्शन दिलेलं आहे, त्या प्रभूचे आभार मानूया. हे पित्या परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. हे परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या ह्या संदेशाला आम्ही स्वीकार करतो. तुझे तारण आमच्यामध्ये आलेलं आहे, तुझ्या पुत्राला आमच्यामध्ये तू पाठवलेला आहेस आणि त्या तुझ्या पुत्राद्वारे आमचे तारण केलेलं आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि हे तारण आम्हाला संपूर्ण मानव जातीला लाभण्यासाठी, सर्व लोक स्वीकार करण्यासाठी आम्हाला कृपा कर, आम्हाला आशीर्वाद दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. आमेन.